नमस्कार मित्रांनो. सध्या अवकाळी पावसामुळं यावर्षी ड्रॅगन फ्रूटचा सीझन लवकरच सुरुवात झाली आहे आणि आपला जो प्लॉट आहे हा पूर्णतः सी व्हरायटीचा प्लॉट आहे आणि आपण 2021पासून या क्षेत्रात आहोत ड्रॅगन फ्रूटच्या. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा लवकर म्हणजे दरवर्षी थोडा उशिरा सीझन चालू होत असतो ड्रॅगन फ्रूटचा. काही भागात अवकाळी पाऊस लवकर पडतो तर काही भागात उशिरा पडतो. त्या पद्धतीनं यावर्षी पूर्ण ऑल महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी भाग बदलत पाऊस पडत चालला आहे आणि जसं जसं भाग बदलत पाऊस पडतोय त्या भागात ड्रॅगन फ्रूटच्या क्षेत्रामध्ये जिथे ड्रॅगन फ्रूटचं क्षेत्र आहे तसं भाग बदलत कळी लागत चाललेली आहे. सध्या मागच्या एक तीन दिवसाखाली आपल्याकडे पाऊस पडला होता, 3 ते 4 दिवसाखाली. त्याच्यामध्ये आपला ड्रॅगन फ्रूटला कळ्या लागायला सुरुवात झाली आहे. तर इथे बघू शकताय कशा पद्धतीनं कळ्या लागायला चालू होते. एका फांदीला 10 कळी सेट झालेली आहे. तर काही कळी मागचा त्याच्या आधी 8-10 दिवसाखाली पाऊस पडला होता त्याच्यामध्ये ही कळी सेट झाली आणि मागच्या 3 दिवसाखाली एक पाऊस पडला होता त्याच्यामध्ये ही बारीक कळी सेट झाली आणि काही थोड्याफार प्रमाणात एक थोडी झिमझिम पाऊस आला त्याच्यात एक वेगळी कळी सेट झाली आहे. ते पलीकडल्या साईडला आहे ते सध्या उमलले आहे का आज. तर अशा 2 ते 3 स्टेज झाडावर सी व्हरायटीच्या चालू होतात. त्यामुळं आपण भरपूर शेतकऱ्यांना ते सजेस्ट करतो की सी व्हरायटीच का लावायची की वन टाईम तुमच्या 2 ते 3 स्टेज झाडावर चालू असतात. त्याच्यामुळं ही कळी पूर्णतः फ्रूट बाहेर पडल्यानंतर दुसरी कळी लागते असं नाही. ही कळी चालू असताना दुसरी कळी सेट व्हायला चालू होते. आता समजा इथे ही कळी या स्टेजला गेलेली आहे, पुढं गेली आहे आणि त्याच्यानंतर लगेच दुसरा पाऊस पडला तर ही कळी सेट झाली आहे, ही छोटी कळी. त्याच्यामुळं तुमचा माल एका 8-9 दिवसाच्या गॅपनं कंटिन्यू चालू राहतो. त्याच्यामुळे तुमचा मार्केटमध्ये माल कंटिन्यू चालू राहिल्यामुळे तुम्हाला एखाद्या लॉटमध्ये रेट कमी जास्त जरी भेटले तरी त्याचा फायदा होतो की तुमचं कंटिन्यू माल मार्केटमध्ये राहिल्यामुळं कुठला ना कुठला लॉट चांगल्या रेटमध्ये सापडतो आणि त्याचा नक्की शेतकऱ्याला फायदा होतो. सध्या ड्रॅगन फ्रूट चे रेट ह्या वर्षी काय राहतील ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. 100% ह्या वर्षी ड्रॅगन फ्रूटचे रेट चांगले राहतील त्यात काही दुमत नाही. कारण ड्रॅगन फ्रूटमध्ये इंडस्ट्रियल बाय प्रोडक्ट बनायला चालू झालेले आहेत. त्याच्यामुळं नक्कीच ह्या वर्षीसुद्धा रेट चांगले राहतील. सी व्हरायटीमध्ये एवढंच खासियत आहे की त्या सी व्हरायटीला कळ्या भरपूर लागतात आणि तुम्ही पानामध्ये स्टोरेज बघू शकता कशा पद्धतीनं पूर्ण सगळ्या पानामध्ये स्टोरेज भरपूर प्रमाणात भरलेलं आहे. इथे सुद्धा बघू शकता कशा पद्धतीनं 100% झाड सगळ्या कळ्या सहन करू शकते एवढी झाडात ताकद आहे. आणि या साईडला पण दाखवा जरा की पूर्णतः कशा पद्धतीने ट्रेलीचा भाग कॅनॉपी झालेली आहे. भरपूर मोठ्या प्रमाणात कॅनॉपी झाली आहे आणि सगळीकडे कळी सेट झाली आहे. इथे सुद्धा बघू शकता 5-5, 6-6 कळी, काही ठिकाणी 5 ते 10 त्याच्यापेक्षा जास्त कळ्या आहेत आणि ते पूर्ण झाडामध्ये स्टोरेज ह्या पानामध्ये आता इथे बघू शकता इथं 3, 4, 5, 6 तर ह्या फांदीला 6 आहेत आणि इकडे एक 7 ते एक 8 आहे. 8 कळ्या आहेत आणि त्या 8 कळ्या या पानाच्या स्टोरेजवरून लक्षात येतं तुम्हाला की त्या 8 कळ्या त्या झाडामध्ये म्हणजे पेलण्याची ताकद त्या झाडामध्ये म्हणजे त्या पानामध्ये आहे. एवढं भरपूर मोठ्या प्रमाणात स्टोरेजवर आपण काम केलेलं आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक सांगितलं होतं की ड्रॅगन फ्रूटची रोपाची बुकिंग चालू केलेली आहे. तर त्याचे 30,000 आपल्याकडं प्लॅन्टेशन अवेलेबल आहे. त्याच्यातले एक 15,000 प्लॅन्टेशनचं बुकिंग ऑलरेडी झालेलं आहे. फक्त 15,000 प्लॅन्टेशनचं प्लॅनचं बुकिंग राहिलेलं आहे. तर ज्यांना कुणाला सी व्हरायटीमध्ये फ्युचरच्या दृष्टिकोनातून काम करायचं आहे आणि चांगलं ॲव्हरेजवाली व्हरायटी लावायची असेल तर त्यांनी माझ्याशी नक्की संपर्क साधा. माझा मोबाईल नंबर आहे 9503 230978 आणि फक्त 15,000 म्हणजे ट्रेलीजच्या पद्धतीने 2 ते 3 एकरची प्लांटेशन आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यामुळं ज्यांना कुणाला ट्रेलीजमध्ये किंवा आणि विशेषतः नवीन शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की ट्रेलीज लागवड करताना यूट्यूबवर बघणं, साक्षात करणं आणि त्याचे परिणाम याच्यामध्ये खूप मोठी तफावत असते. त्याच्यामुळं ट्रेलीज पद्धत लागवड करणार असाल तर नक्की विचार करून लावा. आणि आम्ही ट्रेलीज पद्धत कशा पद्धतीनं आणि डेव्हलप केली आहे हे जाणून घ्यायचं असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला ह्या प्लॉटपेक्षा अजून एक वरचा मी एक प्लॉट लावलेला आहे
तो 1 वर्षाचा प्लॉट आहे आणि त्याच्यामध्ये ह्याच्यापेक्षा थोडं ॲडव्हान्स लेवल केलेलं आहे, जेणेकरून ह्याच्यामध्ये काही ज्या चुका झाल्यात त्या चुका दुरुस्त करून मी नवीन प्लॉट नवीन उभा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही थोड्या चुका झाल्या त्यासुद्धा मी माझ्याशी कॉन्टॅक्ट करेल शेतकरी त्यांना मी नक्की सांगेल की त्यात काय चुका झाल्या, त्याच्यापेक्षा अजून बेटर तुम्हाला प्लॉट उभा करता येईल, जेणेकरून कुठल्याही पद्धतीचं नुकसान किंवा पुढं चालून इन फ्युचरमध्ये त्यात काय बदल करायची गरज लागू नये अशा पद्धतीनं तुम्हाला सगळं गायडन्स केलं जाईल. आणि आपल्याकडे रोपं घेतल्यानंतर तुम्हाला ही जी ह्या झाडाची जी आता इथे बघू शकता ह्या पानाची जशी साईज झाली ह्याच पद्धतीचं स्टोरेज आणि कसं झाडामध्ये आणता येईल त्याच्यावर आम्ही काय काम केलं आहे त्या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला सगळं गायडन्स पूर्णतः तुम्हाला मोफत दिलं जातं. त्याच्यामध्ये आपण कुठलाही चार्ज वगैरे घेत नाही, कन्सल्टन्सी वगैरे असं काही प्रकार नाही आणि पूर्णतः म्हणजे आपल्याकडे जशी बागेची ग्रोथ आहे तशीच तुम्हाला बागेची ग्रोथ करून देण्याची आम्ही गॅरंटी घेतो. त्यामुळे आपल्याकडे जर रोपं बुकिंग करायची असेल तर माझा मोबाईल नंबर सांगितला आहे 9503230978 याच्यावर कॉल करा. नक्की तुमच्या सगळ्या गोष्टीचं समाधान केलं जाईल. ड्रॅगन फ्रूटबद्दल ज्या काही तुम्हाला अडचणी असतील किंवा लागवडीबद्दल किंवा ड्रॅगन फ्रूटमध्ये सध्या सी व्हरायटीमध्ये काही लोकांचं म्हणणं असतं की फोन आल्यानंतर भरपूर लोक विचारतात की ड्रॅगन फ्रूट सी व्हरायटीमध्ये क्रॅकिंगचा प्रॉब्लेम आहे किंवा नाही. आत्ता आमच्याकडे 3 एकरचा प्लॉट आहे. ड्रॅगन फ्रूटमध्ये सी व्हरायटीचे काही शेतकऱ्यांचे 15-15 एकरचे प्लॉट आहेत. तर ते पण नर्सरी चालवतात, मी पण नर्सरी होतो, त्यांना पण फ्रूट बाजारात विकायचे, मला पण विकायचे. त्यामुळे फक्त प्लॅन्ट विकणे किंवा नर्सरी चालवणे हा फक्त उद्देश नाही. तर त्यातलं फ्रूट आमचं बाजारात पण येतं आणि फक्त उन्हाळ्यात लोक व्हिजिटला येत नाहीत, तर फ्रूट पकडल्यानंतर सुद्धा व्हिजिटला येतात लोक. हार्वेस्टिंगच्या दिवशी आवर्जून पाहायला येतात. त्यामुळे त्या लोकांना पण माहिती आहे आणि मी आवर्जून ज्यांना कोणाला काय शंका असतील खरंच फ्रूट्सचं क्रॅकिंग होतं आहे का नाही हे नक्की पाहिजे असतं. माझ्या हार्वेस्टिंगच्या टायमाला तर 1-1.25 महिन्यात हे फ्रूट हार्वेस्टिंगला येईल. त्यावेळेस नक्की या, मी त्याच्या आधी व्हिडिओ अपलोड करेल. ज्यांना कोणाला डाऊट असतील सी व्हरायटीमध्ये किंवा फ्रूट खरंच क्रॅकिंग होतं का आणि किती प्रमाणात होतं, झालं तर किती प्रमाणात होतं किंवा का होतच नाही, सगळ्या गोष्टीचं डाऊट तुम्हाला क्लिअर होईल. त्याच्यामुळं काही अडचण असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. पण इथून पुढं ड्रॅगन फ्रूटचे रेट हळूहळू कमी होत आहेत, हे काही नाकारण्याची गोष्ट नाही. त्याच्यामुळं ॲव्हरेजवर आपण काम केलं तरच नक्की ड्रॅगन फ्रूटमध्ये सक्सेस होण्याचे चान्सेस आहेत. ॲव्हरेजवर नाही काम केलं तर तुमचे पैसे होणार नाहीत, हे 100% खरं आहे. कारण ॲव्हरेजशिवाय पैसे नाहीत. तुमचं व्यवस्थित टनेज जर निघालं ड्रॅगन फ्रूटमध्ये तरच पैसे आहेत. रेट हे कन्फर्म नसतात मार्केटचे, कुठल्याही फळाचे रेट हे काय बांधील नाहीत. त्याच्यामुळं तुम्हाला ॲव्हरेजच काढून पैसे कमवावे लागतील. त्याच्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांना माझं तेच सांगणं आहे की भविष्याच्या दृष्टिकोनातून विचार करून जर लागवड करणार असाल तर नक्की सी व्हरायटी लावा आणि जशी आपल्या बागेची ग्रोथ आहे तशीच तुमच्या बागेची ग्रोथ करून देण्याची आम्ही घेतो. त्याच्यामुळं सी व्हरायटी लावायची असेल तर पुन्हा एकदा विचार करा. दुसरी कुठली व्हरायटी लावण्याआधी सी व्हरायटीचा नक्की विचार करा. काही अडचण असेल तर कॉन्टॅक्ट करा, तर प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. धन्यवाद.